ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली हे देश पातळीवरची जी रेशन दुकानदारांची संघटना आहे त्याशी संलग्न असलेली महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे याच्याशी संलग्न असणारी सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटना आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी आपण सर्वांमध्ये ठरवलेली आहे आणि सर्वांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। ती कार्यकारिणी आज मी जाहीर करत आहे। ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य भगवानराव गोरे मान, बाळासाहेब पाटील कराड, के एम पवार कराड, गोविंद गंधाले सातारा। कार्याध्यक्ष अनिल बंडू मांडरेवाई, सिराजबाई शेख फलटण, बाबुराव पाटील पाटण, राजेंद्र बेलारे जावली, अजित काचोर्डे महाबळेश्वर, राजेंद्र भोईटे कोरेगाव। उपाध्यक्ष मधुकर पवार खंडाळा, धैर्यशील विनोद पाटील कराड, संजय देशमुख सातारा, दादा काळे मान, संजय पवार जावली, विठ्ठल माने पाटण, संजय जायगुडे वै, बबन देवडे सातारा। जनरल सेक्रेटरी प्रमोद तपासे सातारा, सागर पाटील उत्तर कराड, दत्तात्रय बाबुराव पाटील पाटण, वैभव पिसाळ खटाव। इम्तियाज शेख पाटण। खजिनदार संदीप अनगे सातारा, सह खजिनदार किशोर आनेवाडीकर जावली। महिला प्रतिनिधी नलिनी जाधव कोरेगाव, मीना जाधव सातारा, सुनंदा दुधाने महाबळेश्वर। ह्या सर्वांची सर्वांमध्ये आज निवड करण्यात आलेली आहे। सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं हे आज मी जाहीर करतोय। त्यांना सर्वांना पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे सगळ्यांचे आभार मानतो। यानंतर सातारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांच्या विचारातून आणि राष्ट्रीय संघटना त्यामध्ये राज्य संघटना अध्यक्ष DN पाटील यांच्या माध्यमातून आज जी सातारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना याची कार्यकारिणी जाहीर झाली, त्याचबरोबर आपला 1 जानेवारी 2024 पासून जो संप जाहीर केलेला आहे त्या संदर्भात सगळ्या तालुका अध्यक्षांनी जी सगळ्यांनी मान्य केलं की आम्ही 1 जानेवारी 2024 पासून आम्ही स्वस्त धान्य दुकानदार पूर्णपणे काम बंद ठेवणार आहोत। याला सगळ्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून एकमुखी पाठिंबा मिळाला। आज या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणी निवड सर्वानुमते मान्य झाली, त्याबद्दल सातारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांचे मी सातारा तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो। आजच्या या कार्यक्रम ठिकाणी आपले त्याच्यानंतर कराडचे ज्येष्ठ कार्यकर्ते पवार साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, त्यानंतर सातारा तालुक्याचे ज्येष्ठ दुकानदार वणगलचे भाऊ गंधारी अण्णा, सातारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी सदस्य, या सर्वांच्या अध्यक्षतेखाली आज ही मीटिंग झाली। सर्वांमध्ये सगळ्या निवडी झाल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो।